रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
गावे आम्ही विठोबाचे नाम गाव आम्ही विठोबाचे नाम गाव आम्ही विठोबाचे नाम गाव आम्ही विठोबाचे नाम निकाते काम नाही आता निकाते काम नाही आता निकाते काम नाही आता गाव आम्ही विठोबाचे नाम गाव आम्ही विठोबाचे नाम गाव आम्ही विठोबाचे नाम गावाने विठोबाचे नाम निकाते काम नाही आता निकाते काम नाही आता निकाते काम नाही आता डोनिया वाटा दुसरा मधुसर डोनिया वाटा दुसरा मधुसर डोनिया वाटा दुसरा मधुसर डोनिया वाटा दुसरा मधुसर राज्य भारताचे सीता राज्य भारताचे राज्य भारताचे विठोबाचे नाम
हरि राम हरि राम एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही आता मोडून यावाता सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा लावणी मृदंग श्रुती ताड घोष सेवू ब्रह्मरस आवडीने मोडून यावाता सूक्ष्म दुस्तर
केला राज्यभार चाले ऐसा तुका म्हणे महापातके पतीत तुका म्हणे महापातके पतित होती जीवन मुक्त हेडा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार झाले ऐसा विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथम संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बोलू नका बाबा काय करणार तुम्ही बोलू नका आता सुरुवात आहे बारे अलंकापुरी रम्य शिवासनस्थं पदांबोज तेजं सुरदिक प्रदेशं विधींद्रादिदेव सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं कलावज्ञ जीवद्धरावतारं कलंकांग कामादि तेजोदिवक्रं कला निश्चबादाः पुनदार दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति धन्वादितं गगनसदृशं तत्त्वमक्षादि लक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुनाथ महाराज की जय स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ फाटे श्रीपादनाथं गुरु राजवैर्यं मुमुक्ष नाम ध्यान दानक्य दक्षम गोटी क्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविंदान् वरिष्ठं दयांच्या जनी जन्मनामात झाला दयाने सदा वासनामात केला दयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानेश्वरा
चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत लोकमान्य संत देवमान्य संत संत मान्य संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील अभंग तुम्हा सज्जन देववृंद आई वडिलांच्या सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठला या अभंगामधून जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबराय नामाची महती वर्णन करून सांगतात की बाबा या मृत्यू लोकामध्ये जो जीव माणूस म्हणून जन्माला आला या जीवाला जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबरायांनी सांगावं की एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम रामाचं नाही सांगितलं कृष्णाचं नाही सांगितलं तुकोबराय या हात घेतलेल्या अभंगामधून सांगतात की एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि त्यांचं कामच नाही आणि कांचं काम नाही आता फक्त भगवंताचं नाम तुका म्हणे जपा आणि मंत्र त्रिअक्षरी सोपा कोणता मंत्र त्रिअक्षरी सोपा आठवून सुरुवात आहे तुम्हाला गावनी आओ जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबराय सांगतात एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि तुकोबराय सांगतात तुका म्हणे जपा आणि मंत्र त्रिअक्षरी सोपा कोणता मंत्र त्रिअक्षरी विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी विठ्ठल विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी आणि त्या त्रिअक्षरी मंत्राचा जप सांगतात तुकोबराय सांगतात एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलंय आणि कांचे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार अरे मनाच्या मार्गाची वाट तुकोबराय सांगतात मोडून काढायची आणि संतांनी जी ती वाट दाखवली त्या वाटेने आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार चाले ऐसा अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राज्याचा कसा कारभार चालायचा तसा तुकोबराय सांगतात संतांच्या मार्गाने चालायचं आणि ज्याप्रमाणे राज्याचा कारभार चालायचा त्याप्रमाणे आपण सुद्धा चालायचं तुकोबराय सांगतात बाबा अरे संतांच्या मार्गाने चालण्यासाठी संतांच्या मार्गाने तुम्हाला चालायचं पण चालण्यासाठी काहीतरी साधन असावं काय रस्त्यावर जाण्यासाठी काहीतरी माणसाकडे साधन असावं मी पिंपरखेडवर तुमच्या या सटवान गावामध्ये आलो माझ्याकडे साधन होतं म्हणून आलो मोटरसायकल असेल 4 व्हीलर असेल एसटी असेल रेल्वे असेल साधनामध्ये कसल्याशिवाय आपण सध्यापर्यंत पोहोचू शकत नाही साधन आहे ना बसायला साधन घेतलं म्हणून मी या ठिकाणी आलो पण परमार्थ डिपार्टमेंट मध्ये तुकोबराय सांगतात साधन लागतं कोणतं साधन लागतं लावणी मृदुंग काय लागतं साहित्य मृदुंग लागतो तुकोबराय सांगतात लावणी मृदुंग लावणी श्रुती आणि लावणी टाळ मृदुंग लावला लागतो लावलाय ना भाऊ तू मृदुंग कितीवर लावलाय बरोबर काडी 2 वर तू मृदुंग लावला पण मृदुंग तो लाईन वर येण्यासाठी त्या मृदुंगाला तू लई मारझोड केली का नाही केली ना जो माणूस लाईन वर राहत नाही त्याला मारझोड करावीच लागते मृदुंगाचं सांगतोय मी अरे मृदुंग जरी काडी 2 वर लावायचा आहे परफेक्ट तर त्याला त्याने हातोडीनं मारलं हातोडी नसेल तर टाळणं मारलं त्याला वरून मुख्य काय मारले थाप काय मारली आणि त्यावेळेस तो मृदुंग लाईनवर साधू संत सांगतात लावणी मृदुंग मृदुंग लावायचा आहे याच्याही पुढे जाऊन सांगतो लावलाय त्याला पण तो बंधनामध्ये आहे बंधनामध्ये परमार्थ डिपार्टमेंट मध्ये बंधनात असलेला माणूस चालतो ज्याला कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही तो परमार्थाला लायकच नाही काय परमार्थामध्ये ज्याला बंधन असतं तो परमार्थाला लायक असतो नाही तर खात जा पेत जाणार ना मावी येत जा गर्दी कराले परमार्थाला लायक नाही साधू संत सांगतात लावणी मृदुंग लावणी श्रुती श्रुती म्हणजे विना विना पण लावलाय का बाबा तुम्ही लावलाय विना विना सुद्धा लावलाय आणि लावणी टाळ टाळ सुद्धा लावले जातात हा टाळ सुद्धा लावूनच दुकानावरून आपण खरेदी करत असतो याच्याही पुढे जाऊन सांगतो लावायचंय तुम्हाला लावणी मृदुंग श्रुती टाळ आणि या सगळ्यात मिळून जो आज घोष निघेल ना त्याला ब्रह्मरस म्हणतात आणि त्या ब्रह्मरसाच्या काळावरी तुम्ही सेवन केलं ना मायबाप तुमची पिढा वारल्याशिवाय राहणार नाही
ब्रह्मरस घेई काळांतेने पिढा पथ्य नाम विठोबाचे. पथ्य महाराज जेने विठ्ठल मात्र घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. माळदरीकडे मध्ये आली तर माणसाचं पथ्य असतं. 2 दमडीत आजारी पडला डॉक्टरांनी सांगितलं ना आंबट खाऊ नको, लगेच बंद करते सगळं आंबट. तिखट खाऊ नको, लगेच तिखट बंद करून टाकतो या शरीराचे चोचले पुरवण्यासाठी. मग परमार्थामध्ये पथ्य नसेल का? काय पथ्य नसेल का? ज्याने विठ्ठल मात्राचं सेवन केलं महाराज त्याला भरपूर पथ्य आहे आणि ते पथ्य आपण कीर्तनातून बघणार आहोत. म्हणून तुकोबाराय सांगतात लावणी मृदुंग स्तुती टाळ घोष आणि याच्यामधून जो घोष तो ब्रह्मरस. शेव ब्रह्मरस आवडीने त्या ब्रह्मरसाचं सेवन तुम्ही करायचंय 8 दिवसापर्यंत. म्हणून तुकोबाराय सांगतात अरे तुका म्हणे महापातके पती, किती पाप्यातला पापी असला, दुराचारी असला, किती पाप केलेला असू द्या, खाऊन किती 10-12 कोंबड्या खायच्या होतील, काय दुसरं करेल मी. खाऊन 2-4 बोकड्या खाल्ल्या असतील. बाबा तुम्ही बोलतायत का कीर्तन ऐकतायत? बोलू नका जरा. मी बेंबीच्या देठापासून या ठिकाणी कीर्तन सांगतोय. 100 किलोमीटर अंतरावर मी तुमच्या गावासाठी कीर्तन सांगायला आलोय. मी जरी विचार केला असता जेवण करून झोपून घेतलं असतं, तुम्ही शाबासकी दिली असती का मला? नाही ना. ज्या कामासाठी तुला बोलावलं ते काम तुला चोख करायचं आहे आणि मी एवढ्या दूरनं जर तुमच्या गावाला आलो, तुम्ही कीर्तन ऐकलं पाहिजे का बडबड केली पाहिजे? ऐकलं पाहिजे ना. म्हणून तुकोबारांचं ऐका, माझं ऐकू नका. तुकोबारांचं ऐका. मी तुम्हाला संतांचं सांगणार आहे, माझं तर काहीच सांगणार नाही कारण की मला काहीच येत नाही. माझ्या आई वडिलांचं तर काहीच सांगणार नाही कारण की त्यांची काय कीर्ती तुमच्या पुढे वर्णन करू? अरे ज्याची काहीतरी कीर्ती असेल त्याचं वर्णन करावं लागतं. मराव्या परी कीर्ती रूपी विरावी तुका म्हणे एका मरणाची शरीर उत्तम चुरे. ज्याची काहीतरी कीर्ती असेल महाराज त्याचं गुणवर्णन येते धर्ममंडपामध्ये केलं जातं. म्हणून तुकोबाराय सांगतात तुका म्हणे महापातके पती आणि होती जीवन मुक्त. किती पाप्यातला पापी दुराचारी असला तो सुद्धा जीवन मुक्त होतो. एवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे. एवढी ताकद नामस्मरणामध्ये आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. माहिती हो, हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. अभंगाचा अर्थ झाला म्हणजे कीर्तन. आवरी लिहू नाही आता आमच्या डोक्यामध्ये आहे तू जायला हा अभंगाला अर्थ काय म्हणजे कीर्तन सरी घेऊ. 2-4 दिवसापूर्वी कीर्तनाला होतो एका गावाला. बाबा कीर्तन झाल्यानंतर एक माणूस आला म्हणे महाराज कीर्तन असं उठणं कधी म्हणे आज म्हणतो कीर्तन उठत बी का? आणि एका ठिकाणी कीर्तन संपल्यानंतर एक नात्याचाच माणूस होता तो माझ्याकडे आला म्हणे महाराज बडा कीर्तन पडी गे म्हणे आज. म्हणतो कीर्तन पडत नाही का? कीर्तन पडत बी उठत बी का? कीर्तन पडत बी उठत बी नाही. अरे बाबा अरे कीर्तन पडणार नाही, कीर्तन उठणार सुद्धा नाही. म्हणून हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. अर्थ जाण्यासार्थ तुम्ही आपण सगळे व्यर्थ. प्रपंचामध्ये जिकडे तिकडे आहे प्रत्येक जीवाचा स्वार्थ. अरे देवाची भक्ती करण्यासाठी कळला पाहिजे गीता भागवत ज्ञानेश्वरीचा अर्थ. मायबाप हो तुम्ही या ठिकाणी जमला तरच घडतोय परमार्थ. विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा थोडा परिहार अत्यंत गरजेचा आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने माऊली महाविष्णू ज्ञानोबा जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृपेच्या छत्राखाली गावातील सर्व ग्रामस्थ भाविक बंधू भगिनी माता पिता आबाल वृद्ध टाळकरी माडकरी शेतकरी वारकरी पगारी बिनपगारी फुलाधिकारी सगळ्यांच्या खेडीमेडी गदारोडी आनंदी उक्तीप्रमाणे तुम्हा सज्जन मायबापांच्या उपस्थितीनं चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तनी 17 वर्ष 38 बाद जेव्हा तुम्ही मला देखू दिलं नाही तेवढा मग 38 बोल दिना तुम्ही. एक ठिकाणी पत्रिका म्हणत आत्मा तुम्ही वर्ष देखील तू लोक लिहिकरण तू म्हणतो वर्ष. एक बाबा म्हणे पत्रिका मला लिखायचे म्हणतो तुमले का जेवण बनायचे पत्रिका मला लिखेले मला बी माहिती आहे पण तुम्ही भाग्यवान मला देखू बी दिलं नाही तेवढा मग बोल दिलं तुम्ही. 38 वर्ष आपल्या गावामध्ये आजचा कितवा दिवस आहे? पहिला. मला देखील कामाची उदी राहणार नाही तुम्ही इथला हुशार आहे. हजार जबाबी बिरबलासारखे श्रोते दिसतात तुम्ही मला आज. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची नैमित्तिक कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे मिळाली आणि तुमच्या निखळ आत्म्याची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. माईबाप माझं परम भाग्य समजतो. उजळले भाग्यात आणि अवघी चिंता माझ्या भाग्याने उदय घेतला. माझी चिंता होती महाराज घरून निघालो मला चिंता होती. घसा बसलेला होता कसवी काय वी कसवी काय वी कसवी काय वी.
अवघी चिंता वारली, माझी चिंता संपली. तुम्हा सज्जन मायबापांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये घडून आला. अवघी चिंता वारली, संत दर्शन या लाभनी पद्मनाभ. फायदा झाला ना माझा, फायदा झाला. संतांचं दर्शन मला झाल्यानंतर माझी चिंता संपून गेली. हा, माझं भाग्य उदयाला आलं आणि मला देव सुद्धा भेटून गेला. पद्मनाभ, हा पद्मनाभ म्हणजे भगवंताच्या सहस्रनामापैकी एका नामाला पद्मनाभ सुद्धा म्हटलं गेलं. पद्मनाभ हा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आणि आनंद घना. हा, म्हणून पद्मनाभ जोडला गेला महाराज. आनंद वाटला. आजच्या मला वाटतं 10-12 दिवस काही 15 दिवसापूर्वी आमच्या राहुल दादांचा बबलू दादाचा फोन आला. म्हणे महाराज, आमच्या गावात अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह होतो. 38 वर्षाची परंपरा आहे आणि यावर्षी तुम्हाला पहिल्या दिवसाची सेवा तुमच्याकडून सुरुवात करायची आहे. सेवे ते करावे सांगितले कामंतेने उतुपण कामा नाही. मोठ्याने काम सांगावं, लहान लेकरांना दुडू धावत यावं. या उक्तीप्रमाणे माईबाप हो, मी काही तुम्हाला नवीन नाही. नवीन आहे का मी तुम्हाला? नाही ना, माझं नातेवाईकांचं गाव आहे. हा, मी काय तुम्हाला नवीन नाही, पण तुम्हाला सांगून जातो मला कसं कीर्तन यायचं आहे तुम्हाला माहित नाही. तुम्हाला माहिती आहे का? नाही ना, ऐकेल का तुम्ही कीर्तन? अजिबात नाही. मला कसं कीर्तन येतं हे तुम्हाला माहित नाही आणि तुम्हाला कसं कीर्तन आवडस हे पण मला माहित नाही. पण झाकली मूठ, हा, पण 11 वाजता मूठ उघडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. अरे चांगला जरी विचार केला महाराज, ज्यानं विचार केला त्याला माणूस म्हणतात. ज्याने या गोष्टीचा विचारच केला नाही त्याला माणूस म्हणता येणार नाही. हा, कारण की शेवटचा गोल्डन चान्स तुम्हाला मिळालेला आहे. हा, इतर येऊन याच्या ठाई विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. हा, अरे पशु पक्ष्यांच्या ठिकाणी हा विचार नाही. विचार करण्यासाठी या मनुष्य देहाला या ठिकाणी संधी मिळाली आहे. तुम्ही भाग्यवान आहे तिथं जमलेत महाराज. गाव छोटूच आहे तुमचं. किती लोकसंख्या गावाची? 1500. बस 1500 लोकसंख्या गावाची. 1400 लोक तरी एक कीर्तन लिहा होतील ना. मला गणित कच्चं मला मोजता येणार नाही. हा, 1500 लोकांचं गाव आहे. असू द्या माईबाबा, गावागावाची परिस्थिती अशी आहे. माझं गाव सुद्धा 7000 लोकसंख्येत आहे, पण माझ्या गावाला कीर्तनाला 5000 लोक राहतात. किती? हा, तुम्ही इथे का पिंपरकडले पारेश्वर मंदिरवर महाशिवरात्री पर्वकावड सप्ताराच गाडी लावायला जागा राहत नाही. हा, पिंपरखेडला पूर्ण भडगाव तालुक्यात 1 नंबर सप्ताह राहतो माझ्या गावाला. तीर्थक्षेत्रावर मोठा सप्ताह असतो. हा, जेवणाच्या दिवशी तर 10,000 लोक अपूर्ण पडतात यायला. आजूबाजूचे खेडे सुद्धा काल्याच्या दिवशी येत असतात. चांगला विचार करा माईबाप हो. अरे संतांत वाढण्यानुसार तुम्ही या धर्म मंडपामध्ये जमलेत महाराज. याला धर्माचा मंडप म्हणतात. वास्तविक बघायला गेलं अंत्ययात्रेच्या ठिकाणी मी मंडपच टाकला जातो. दसऱ्या विधीला पण मंडपच टाकला जातो. राजकारणाच्या ठिकाणी मंडपच टाकला जातो. शेतकऱ्यांचं काही कार्य असेल मंडपच टाकला जातो. सुखाच्या ठिकाणी दुःखाच्या ठिकाणी सुद्धा मंडप टाकला जातो. कीर्तनामध्ये सुद्धा मंडप टाकला जातो. पण या मंडपाला धर्म मंडप म्हणतात. एवढा फरक आहे. काय म्हणतात? धर्म मंडप. धर्म मंडप का म्हणतात? कारण की या धर्म मंडपामध्ये फक्त धर्माचीच व्याख्या शिकवली जाते. धर्म म्हणजे काय? हिंदू मुसलमान डोका मेकात टाका. हा, हिंदू मुसलमान धर्म नका समजा तुम्ही. हा, धर्मा माझी धर्म स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. अरे ज्याला स्वस्वरूपाची जाणीव कळाली त्याला खरा धर्म कळाला. सक्का भाऊ पक्का होईल. काय आमच्याकडे नाही द्या. हा, अरे चांगला जरी विचार केला माईबाप हो. अरे साधू संतांनी हळद काढा रक्ताचा पाणी मांसाचा चुना केला आणि परमार्थ डिपार्टमेंट मध्ये आपल्यासाठी इस्टेट प्रॉपर्टी करून ठेवली. निव्वळ उदो करण्याकरता नाही. तुम्ही भाग्यवान आहेत या मंडपामध्ये येऊन बसले. तुम्हाला सांगून जातो तुम्ही भाग्यवान नव्हे, तुम्ही पुण्यवान आहात म्हणून या कीर्तनाला धर्म मंडपामध्ये आले. मी ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारत त्यावेळेस तुम्ही उत्तर द्यायचं. म्हणजे मी प्रश्न विचारतो म्हणजे मी काही मोठा आहे म्हणा असं मी समजायचं. माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानोत्तर मंडळी. सगळे माझ्या बापांच्या वयाचे माणसं इथं बसले आणि माझ्या आईंच्या वयाच्या बाई त्या ठिकाणी बसले. सगळे माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानाने वयाने मानाने सगळ्यात मोठे आहेत. परंतु माईबाप हो, आपला वादे संवाद काढायचा आहे कीर्तनामधून. हा, वाद नाही घालायचा आपल्याला, संवाद काढायचा आहे. एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू. काय एकमेका सहाय्य करून तंगड्या जरी आप पिलू नाही ना. हा, अरे एक हाताला दुसऱ्या हाताने जोड दिली म्हणजे लगेच टाळी वाजते. सोपं नका समजू तुम्ही. हा सप्ताह तुमचा गावकीचा सप्ताह आहे. काही एकला माणूस नाही कोणा नाही ना. नोया हा खेळ एकट्याचा म्हणून मेड जमविला वैष्णवांचा. हा, म्हणून साधू संत सांगतात
या रे लहान थोर happy birthday नारीला. यारे लहान थोर याती भलते नारी नर. नारी पण या नर पण या. न करावा विचार. विचार करू नका. न लगे चिंता कोणाची. आणि चिंता सुद्धा करू नका. क्षणोक्षणी हाची करावा विचार. हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रमाणे मला वाटतं क्षणोक्षणी हाती करावा विचार. विचार करायला विषयभर फेकत होता माझा. विचारतोच बोलत होतो मी. तेवढ्याच प्रमाण शब्दावर प्रमाणे महाराज संतांचा खजिना आहे. आणि प्रमाण जर राहिले नसते ना या लोकांनी आमच्या नल्ल्या सुद्धा दाबून दिल्या असत्या. मारून टाकलं असतं आम्हाला डायरेक्ट. पण प्रमाण आहे पुरावा. तुम्हाला ऐकावं लागेल संतांचं. 750 वर्षापूर्वी 450 वर्षापूर्वी माझ्या तुकोबरांनी सांगावं. विचार करायचंय तुम्हाला पण प्रत्येक क्षणाला. आता बाबांनी प्रमाण दिलं म्हणून माझं कीर्तन वाढलं. मी आज कीर्तनकार आहे. जर या मंडळीने प्रमाण दिलं तर प्रमाणावर मी बोलणार आहे. प्रमाण दिलं ना तुम्ही. कशा करता दिलं. बोलण्याकरता दिले ना. हा महाराज हा पुरावा आहे. पुरावाना बोलता येईल. काही कीर्तनकार मंडळाने जर कोणतेही प्रमाण दिलं तो प्रमाणावर लक्ष देत नाही. तो त्यांना कीर्तनावर ध्यान देत. म्हणजे त्याला पाठ करेल असं ते दशी जाईल ना ते. आम्हाला त्याला पाठ मीठ काही राहत नाही. आम्हाला बोलावंच लागतं. आता प्रत्येक क्षणाला विचार करायला सांगतात. कोणता विचार. मग पोरसं लग्न कवी हाऊ. मग डबल टाळी कव बांधाय हाऊ. समोर इकरी मला कधी लेवायचे हाऊ. हाऊ फलकट विचार नाही सांगा. तरावया पार. अरे भवसागरामधून करायचंय तो विचार तुम्हाला करायचाय. तुम्ही म्हणणार महाराज भवसागर काय आणि दे का नाही. हिंदी महासागर दे का. अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर या सृष्टीवर आम्ही सागर बघितले पण भवसागर काही बघितला. पण तुकोबराय सांगतात तुम्हाला भवसागर करून जायचा आहे. आणि तो विचार तुम्हाला करायचा आहे. करतात का आपण विचार. भवसागर करण्याचा विचार करायचा आहे. आणि जोपर्यंत भवसागर करण्याचा विचार करत नाही तोपर्यंत 1 किलो टायगर छटाकवर येऊनच वाजी तरी सुद्धा परमार्थ सफल होत नाही. विठ्ठला तुम्ही भाग्यवान आहात. 38 वर्षाची परंपरा आहे म्हणून तुम्ही नाव दिलं इथं अखंड. ज्याचा खंड होत नाही त्याला अखंड म्हणतात. खंड नाही पडला ना. कोरोना काय मागू आहे नवी नाही का तरी नाही. कारण की खेडगाव होतं. तुम्ही काय तोडले मास लायले समजू दखल टाकू याडीत प्रवचन. चांगली गोष्ट आहे बघा. अशी भूक लागेल होती मला आज पण येता येतात जेवण भेटी. चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे परंपरा चांगली आहे. भुसार परिसर मा बाबा जेवण देत नाही तर पहिले कीर्तन ऐकाड होतो मग नंतर जेवण. बापरे म्हणतो 8 वाजता गहू मी तर गहू आणि त्या लोक मला डायट म्हणे महाराज चालू करू का. म्हणतो काय मी आता येऊन ना. मला वाटलं 9 ते 11 टाइम येतं ते म्हणे महाराज आमच्याकडे 8चा टाइम आहे कीर्तनाचा. तुम्ही लवकर यायला पाहिजे होतं. म्हणतो मला जेवण करू द्यायला असं काय ना जेले मी अजिबात नाही म्हणे महाराज कीर्तन व्हायला जेवण भेटसाठी. एक बाबा म्हणे महाराज अगोदर तुमचं चिंतन आम्हाला ऐकू द्या आणि मग नंतर आम्ही तुम्ही जेवायला दिसू. आता तसं नाही आहे. पहिले कुंताळल्या कीर्तन होई नको का आपला खानदेश आहे ना. आधी पोटोबा आणि मग विठोबा. आनंद वाटला आमच्या राजू दादांकडे जेवण होतं ना. रवी दादांकडे सुंदर सोयाबीन चिल्ली होती का ती नाही सोयाबीनची भाजी होती. आनंद वाटला. चांगली गोष्ट आहे महाराज. अहो लोकांकडे इतकी प्रॉपर्टी अफाट प्रॉपर्टी पण कोणाला 2 घास खाऊ घालायची कुवत नाही लोकांकडे. काय सगळ्यांच्या नशिबामध्ये येत नाही ही गोष्ट. अरे सोन्याचा धूर निघत असेल पण तुझ्या दारासमोर जर एक माणसाची चप्पल निघत असेल तर काय आकडे लावतो तुझ्या श्रीमंतीला. गरीब असेल मला झोपडीत राहणारा माणूस असेल कोणी असो झोपडीमध्ये राहणारा माणूस असेल
आणि 10 लोक जरी तुझ्या घरी चपल्या काढत असतील तर तुझ्यासारखा श्रीमंत या जगामध्ये कोणी नाही. चांगला जरी विचार केला. हा 4-4 तारण्या बिल्डिंग राहतात लोकच ना. 4-4 तारण्या बिल्डिंग राहतात. दारचे कुत्र बांधतील रास कोणी जेवायला नको. मी कोणाची निंदा कोणाची स्तुती अजिबात करत नाही. तुम्ही भाग्यवान आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही भाग्यवान आहात माई बाप हो. भाग्यवान नव्हे तुम्ही पुण्यवान आहात. पुण्यवान आहात तुम्ही. पुण्यवान आहात म्हणून तुम्ही धर्म मंडपामध्ये आले कीर्तन ऐकायला. आणि ज्याने उन्हात त्या सगळ्यांची मंडळी तुम्ही उत्तर द्या. तुम्ही कीर्तनाला आले तुम्ही पुण्यवान आणि ज्याने उन्हात त्या तुम्ही कीर्तनाला आले तुम्ही पुण्यवान आणि ज्याने उन्हात त्या तुम्ही जोपर्यंत उत्तर द्या नाही तोपर्यंत तुम्हाला विचार सुद्धा नाही. हाय उत्तर मला अपेक्षित नाही. तुम्ही पुण्यवान आणि ते भाग्यवान. तुम्ही बी भाग्यवान होई जातात घर राहतात. तुम्ही कीर्तनाला आले तुम्ही पुण्यवान आणि ज्याने उन्हात त्या तुम्ही त्याचं उत्तर द्या नाही तर विचार सुद्धा. बरं जाऊ द्या माझं ऐकू नका. माझं मत नाही येते. कबीर महाराजांचं मत आहे जर गावामध्ये जरी कथा कीर्तन चालू असेल ज्याचं पुण्य उदयाला येतं त्याला झोप लागत नाही आणि ज्याचा पापात असेल त्याला झोप लागायशिवाय राहत नाही. माझं मत नाही. कबीर महाराजांचं मत है अरे पुण्यवान लोगों को कथा कीर्तन सोने नहीं देती और पापी लोगों को मंडप तक आने नहीं देती. अरे चांगला जरी विचार केला महाराज आज सप्ताहाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे पत्तरवाडी वाढण्याचं काम आहे बाबा. तुम्हाला काल कुस्त्या होतीस का? कुस्त्या नाही. बरं आजूबाजून परिसर मा तुम्ही देखील मी केलं होती ना कुस्त्या का तुम्हाला डोकान पाहिजे विषय. अहो गाव आहे महाराज कुस्ती होत नसेल का? पहिलवान होतात पहिले. आता पहिलवान नाही. आता बेटा विमल काही सण बेटा हा बडा हाई घ्या लोक. पूर्वीचे लोक होते बॉडी बिल्डर पहिलवान होते. कुस्त्या चालायचे गावोगावी. कुस्तीच्या आखाडामध्ये पहिली कुस्ती कशावर होय? पहिलीच कुस्ती मोठं मोठं भोगणार आहात का? तुम्हाला अनुभव नाही काय गोष्टीनं? पहिलीच कुस्ती कशावर राहायची? आमच्या गावात त्या खडे चालायची कुस्ती व्हायच्या. पहिलीच कुस्ती शेवणी पुडीवर होय. कशावर होय? हा ज्याने कुस्ती मारी तर शेवणी पुडी भेटे. हाय बी पहिलीच कुस्ती या म्हणजे तुम्ही असं वाटी महाराज फक्त शेवणी पुडी असं का? काय घाबरू नका. तो विचारच करू नका तुम्ही. तो विचारांना जीवन नाही. अरे पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारनं पत्तरवाडी वाढायची. ज्ञान देव रचिला पायन तुका झाला से कडस. हा नामाचा माती वर्णन करावी. नामाचा माती वर्णन करून या ठिकाणी पाया भक्कम करायचा आहे. कारण की नामाची गोडी माणसाला कळली पाहिजे. नामाच्या जगामध्ये तुमचा उद्धार करू शकेल. दुसरं कोणी उद्धार करू शकणार नाही. हा नाम तारक त्रिभुवनी आणि म्हणे नाम याची जनी. अरे नाम तारक आहे त्रिभुवनामध्ये तुम्हाला तारून नेणार आहे. म्हणून नामस्मरण प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि आज पहिला दिवस असल्यामुळे मला कुठे इकडे तिकडे जाता येणार नाही. मला नामच सांगावं लागेल. उद्यापासून कोणी संत सांगेल, कोणी भक्त सांगेल, कोणी देव सांगेल, कोणी मागणी सांगेल आणि शेवटच्या दिवशी मग काला होईल. काल्याचं कीर्तन म्हणजे कलशस्थानी शोधणारं कीर्तन असतं महाराज. काय आज जर पाया पक्का केला ना पाया पक्का झाला म्हणजे मध्ये कशाही भीती तुम्ही उभ्या केल्या आणि शेवटी काला म्हणजे कलश जर व्यवस्थित चढवला ना तर मंदिर पूर्णत्वाला होऊन जातं. म्हणून मायबाप हो चांगला विचार करा या गोष्टीचा. जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्यांसारखी थोर विभूती आली. जीवनाचं गणित सुटलं ना महाराज. अरे कोडा उलगडलं. शाळेमध्ये गेले तुम्ही सगळं गणित जरी परफेक्ट सोडावं असं वाटत असेल तर हातामध्ये गणिताचं सूत्र बरोबर पाहिजे. पाहिजे का नको? सूत्र बरोबर पाहिजे म्हणजे गणित सुटून जाईल. आणि सूत्र जर हातामध्ये चुकलं गणित सुटेल का? काका सुटेल गणित? नाही सुटणार ना. आमना सूत्र चुकायच्यात म्हणून आमना गणित सुटीन राहिला. आम्ही वय चांगली पण अजून मुनी काय तुम्ही म्हणी चांगलं पाठशे. पण काय करावं महाराज आमनाकडे एक म्हणे खरं बोला ना. कोणले रागे वा विठ्ठल विठ्ठल वा आनंद वाटला महाराज. आपण कसं खानदेशी मंडळी आपण खानदेशी मंडळी इकडे जाऊ द्या. आपली भाषा आपल्याला काही गोडवा वाटत नाही. नगर साईडला आम्ही कीर्तनाला जातो. आम्हाला अगोदरच सांगतात ते लोक महाराज तुमच्या ऐराणी भाषेमध्ये बोला बरं थोडं. हा आम्हाला कळतं
आणि ते बोलता येत नाही, काय करावं. तुम्ही काय बोलतात ते आम्हाला सगळं कळतं, पण फक्त आम्हाला ती भाषा बोलता येत नाही. गेलो मी कीर्तनाला मुंबई साईडला, मुंबईला साईडला गेलो कीर्तनाला, खुर्चीवर बसलो. एकदम म्हणे भाड्याला पैसे द्या. म्हणतो भाड्याला नको देऊ रे हो, तिकीटले दे तिकीटले. भाषा कशी भाषा, काय म्हणे, हा महाराज एसटीला आले म्हणे भाड्याला पैसे द्या म्हणे. म्हणतो ओ बापरे. मी तुम्ही बोलायला म्हणतो बाबा नेमन बोला, भाड्याला पैसे द्या ना. ओ नेमन बोला ना बाबा तुम्ही, भाड्याला नका द्या, तिकीटले द्या तिकीटले. म्हणजे भाषा कशी भाषा, 10 किलोमीटर अंतरावर भाषा बदलते महाराज. अन्न घावले ना जित्ता मानतात मी सॉरीच तुमच्याकडे. तुम्ही कीर्तनामध्ये हसण्यावारी काहीच घेऊ नका. मी सर्व जे सांगणार आहे तुम्हाला दृष्टांत सिद्धांत तरी सांगितला. दृष्टांत खराच असेल असं समजू नका. सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत असतो फक्त. सिद्धांत खरा असतो, दृष्टांत हा खरा नसतो. पटवून देण्यासाठी हा दृष्टांत असतो. म्हणून नाही बाबा हो, जगत गुरु जगत वंदनीय तुकोबाराय सांगतात, जिवंत माणसाला विसावा बरं का, मेलेल्या माणसाला विसावा नाही. मरल्यानंतर काय त्याला विसाव देऊन फायदा आहे. तुम्हाला सांगून जातो, तुमच्या गावामध्ये आलोय मी अंत्ययात्रेला. आलोय अंत्ययात्रेला, बाबांच्या अंत्ययात्रेला आलो. तुम्ही आमच्याकडची पद्धत अशी, माणूस मेल्यानंतर त्याला तिरडीवर झोपवलं जातं. 2 जण पुढून धरतो, 2 मागून धरतो. तो मडकावाला पुढे चालस आणि दर्जन भर झाल्यानंतर आमच्या गावामध्ये एक माणूस आहे असा वयस्कर माणूस, पुरखा म्हणतात त्याला. तो पुरखा माणूस सांगतो आहे खाली ठेवा दर्जन भर झाल्यानंतर. कसं खाली ठेवा, कसा ले विसावा. तुमच्याकडे राहायची पद्धत आहे ना, मग कस काय तुमच्याकडे मरेलच विसावा का जित्ताच ले. हा छापा काटा करतोस का, बाकीना जित्ता म्हण राहणार, बाकीना मरेल म्हण राहणार. नेमका विसावा कुणाला आहे, मेलेलंच म्हणताय तुम्ही. आता बाहेर गेल्यानंतर खाली ठेवलं, विसावा दिला प्रेताला. व्यवस्थित ऐका, विसावा दिल्यानंतर तोच माणूस सांगतो म्हणे आता खांदेकरी सावध व्हा, उचलताना नेमका उचला ते मागला पुढे विधान पुढला. आता तरी समजायला पाहिजे विसावा कोणले होता. खांद्यातले होता ना, मग खांद्या मरेल होतात का जित्ता, जित्ता होतात ना. जिवंत माणसाला विसावा आहे. अरे मी नाही सांगत, समर्थांचा प्रमाण आहे. राम गावा राम घ्यावा, 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 राम रामच घ्या, राम जीविता विसावा. अरे जिवंतपणे विसावा घेण्याचं साधन आहे. मेल्यानंतर किल्लीवर झोपवलं जातं, मागचे लोक आवकोड्या करतात. राम बोलो भाई, तो किल्लीवरून सुद्धा मान फिरवते मन जमावली भाऊ. किल्लीवर तिथं सुद्धा मान फिरवून देतो, माझं जमणार नाही, कारण की त्याच्यामध्ये रामाचं अस्तित्वच नाही. काय बोलून फायदा, राम बोलो भाई राम. जिवंतपणी कधी पुसले नाही आणि आता कशाला म्हणतो साई. जिवंतपणे आई वडिलांना खाऊ घातलं नाही आणि मेल्यानंतर म्हणे पुरागाव बुंदी करतोस खरे. अरे पुरागावला बुंदी कर का पुरा तालुकाल कर दे, काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. मेल्यानंतर पित्र घातली काय नाही घातली काय, मेल्यानंतर तू रडला काय नाही रडला काय, त्याचा विधी पूर्ण केला काय नाही केला काय, कोरोनात काय मग कोणाच विधी पुरा व्हायला नाही व्हायले का नाही. 2 दिन मावडीले बापले पोरगा काशी लाग द्या, पोरगाला माय काशी लाग द्या. एक एक घरमातला 4-4, 5-5 मध्ये घ्या. महाराज चांगला जरी विचार केला त्यावेळेस कुठं विधी गेला, आपल्याला वेळ लागतो. म्हणून आज सुद्धा जवान माणूस मरू द्या. आपल्या हिंदू धर्माची वैदिक परंपरा आहे, 13 दिवस आत्मा घराच्या बाहेर जात नाही, म्हणून 13वं केलं जातं. काय 13 दिवसाचा विधी पूर्ण केला जातो.
गरुड पुराण सांगतं. पण आता काय चाललंय, नाही हो 5 रोज मावरील्या, 3 रोज मावरील्या, 2 रोज मावरील्या. चांगला विचार करा माईबाप हो. म्हणून जगात गुरु जगात वंदनीय तुकोबाराय सांगतात, अरे बाबाजीच्या कन्यांसारखी थोर विभूती माझ्या जीवनामध्ये आली. मार्ग दाखवणारा व्यवस्थित भेटला. मार्ग दाखवणारा व्यवस्थित पाहिजे. लावून या हात कुरवाडीला मातान सांगितली चिंता न करावी. माईबाबा आनंद वाटला. भाग्यवान आहे, गाव छोटस आहे, पण ज्ञानेश्वर दिसले मला तिथं. पारायणाला बसलेत. किती लोक बसलेत माऊली? 20 लोक. आनंद वाटला. माझ्या गावात पण पारायण सप्ताह होतो, पण मी एकटाच वाचू, कोणी ऐकायला सुद्धा राहिली. काय हो, पारायणाला आपल्याकडे किंमत नाही. आपल्याकडे हरिपाठ, काकडा आणि कीर्तन. पण आनंद वाटला पारायण बघून. पारायण करावं माणसानं. अरे ज्ञानेश्वरी वाचावी. वाचाल तरच तुम्ही वाचाल. हा, अरे ज्ञान होय मुडा आणि अति मूर्ख त्या दगडा. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. हा, अरे जनाबाई महाराज सांगते, वाचायला जो कोणी आणि जनी त्या लोटांगणी. जो ज्ञानेश्वरी वाचना महाराज, संत सुद्धा त्याच्या पुढे लोटांगण घालतील. एवढा पावर ज्ञानेश्वरी मध्ये. इथं काय ठेवलंय तुम्ही बांधून? हा, काय माहिती आता, पीस माहिती मला समजायला मार्ग नाही. होई आता काही ज्यांनी ठेवली त्याला माहिती होई. कोणता ग्रंथ तर ठेल? ज्ञानेश्वरी असेल, गीता असेल, भागवत असेल, नाही काही तर हरिपाठ होई. काय नाही दुसरं. आपल्या धर्माचा ग्रंथ म्हणून इथं ठेवला जातो. तुम्हाला विचारतो मी, सद्गवांची मंडळी, का म्हणून ठेवला जातो हा ग्रंथ कीर्तनकाराच्या समोर? ज्ञानेश्वरी तर भरपूर आहे, तिकडे पारायण चालू आहे ना, तरी सुद्धा आठ तुम्ही ठेवले. का ठेवलंय? प्रश्न आहे महाराज. कीर्तनकाराच्या समोरच ज्ञानेश्वरी का ठेवली जाते? इकडे तिकडे ठेव चालते नाही का? कीर्तनकार मागे ठेवतात, चालते नाही का? व्यवस्थित बघा, व्यवस्थित आहे का? कीर्तनकाराच्या समोरच ज्ञानेश्वरी का ठेवली जाते? कारण असेल म्हणून ठेवली जाते. काय कारण आहे त्याला? हा, कारण असं त्याला, कीर्तनकाराची दृष्टी 2-2 मिनिटात खाली जाते, 2-2 मिनिटात समोर दृष्टी पडते, ज्ञानेश्वरीवर दृष्टी पडते. सांगणं येते कीर्तनकाराला, तुला 2 तास आरोड्या मारायच्या आहेत ना, 2 तास तुला कीर्तन करायचंय. ज्ञानेश्वरी मध्ये जे लिहिलेले ना ते सांगण्याचा प्रयत्न कर. मनाची बडबड नको करू. एक होता राजा, एक होती राणी, पाणी कोणानी. टाइमपास न करू रे काका, टाइमपास नको करू. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एकच आहे. मंथुनी नवनीता पैसे दे अनंता आणि वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एकच. दुधामधून तूप कसं काढावं, कांद्यामधून कांद्याचं बी कसं काढावं, एवढं नियोजन आपल्याला कळलं पाहिजे. केळीचं खोड कोणी बघितलंय? केळीचं खोड सगळ्यांनी बघितलंय ना? आमचे बाबा उदाहरण सांगायचे, केळीचं खोड आहे, त्या एवढ्याशा खोड मध्ये एवढा मोठा केनागड आहे. शेता नाही शेना, एवढंच केळीचं खोड आहे महाराज. त्या खोडमध्ये केवढा घड आहे केळीचा? केळीचे पानं सुद्धा आहेत, 50-50 पानं सुद्धा त्या घडमध्ये, त्या खोडमध्ये. आणि केळीचा मोठा घड सुद्धा आहे त्या खोडमध्ये. मग ते खोड कापणं पडीन, देखणं पडी का नाही आपले? तेन मशीन तो घड देखणं पडी का नाही कापी सण. हाच म्हणता ना तुम्ही, काय खरं नाही. अरे तुम्ही कीर्तन ऐक राहणार ना. अरे खोड कापावं नाही, खोड जमिनीत लावावं लागेल. 8 महिन्यात त्याची मशागत करावी लागेल. मग त्याला पानं येतील, मग त्याच्यामध्ये केळीचा घड येईल. छोट्याशा खोडमध्ये एवढा घड, परमार्थ हा रीतीचा आहे. अरे जोपर्यंत रीत समजत नाही, अधिकार सगळ्यांना आहे परमार्थामध्ये. सगळ्यांचे येते अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मायवा तुम्हाला असं विचारतो मी, पूर्णाच्या पोड्या सगळ्यांना टाकता येतात का? अधिकार सगळ्यांना आहे ना? सगळ्यांना आहे. लहान मुलगीला सुद्धा पूर्णाच्या पोड्या टाकायचा अधिकार आहे, कारण ती स्त्री आहे. ती लहान मुलगी सुद्धा स्त्री होणार आहे. जी मुलगी म्हणून जन्माला आली ती बाई होणार आहे. प्रत्येक स्त्रीला पूर्णाच्या पोड्या टाकायचा अधिकार आहे. मग प्रत्येक स्त्रीला पूर्णाच्या पोड्या येतात का? प्रत्येकाला येतात. मग ज्याला येत नाही त्यांनी काय करावं? शिकिलेलं पडी. हा, जोपर्यंत लग्न बाकी आहे तोपर्यंत माईकडून शिकिल्या, आणि जर लग्न झालं तर सासूकडून शिकून घ्या. ज्याला येत नाही ना गोष्ट, त्यानं दुसऱ्याला विचारावं, दुसऱ्याकडून शिकून घ्यावं. एका मुलीचं चालू चालू लग्न झालेलं होतं. सासू म्हणाली तिला, म्हणले बाळा मला शिरा करून दे म्हणे. शिरा, ती पोरगी तर अशी शिकेल होती, हुशार होती. म्हणे आत्या मला शिरा लई भारी येतो म्हणे. शिरा लई भारी येतो, शिरा मी तुम्हाला करून देते म्हणे. आत्ता करून देते शिरा. पण नवीन नवीन होती, कस काय करानं, कस काय करानं. सासूला विचार गडगडी. म्हणे आत्या काय करणं पडी? म्हणे पहिले गॅसचे टार दे. म्हणे मला बी माहिती होतं ना आत्या आई,
गॅसच्या तळाला सोपं आहे मला माहिती आहे तुला माहिती आहे मग तू विचारी का बरं राहिली काय सांगते मुलगी मला शिरा येतो पण सासूला विचारते म्हणजे आत्या काय करू म्हणे पहिले गॅसच्या तळ दे म्हणे पुढे काय करू म्हणे त्याच्यावर काहीतरी कढई वगैरे ठेवून दे म्हणे हे पण मला माहिती आहे अजून पुढे काय करायचं म्हणे त्याच्यावर रवा भाजून घे थोडासा म्हणजे आत्या हायबी मला माहिती होतं रवा भाजल्यानंतर काही तूप असेल तेल असेल ते टाकून द्यायचं आत्या हायबी मला माहिती होतं त्याच्यामध्ये तुला जेवढा गोड येईल तेवढी साखर किंवा गुळ टाकून दे आत्या मला हायबी माहिती होतं आत्या मी हुशार होती तुला पटकन माहिती आहे ना मग अजून विचारलं म्हणे आत्या आता काय करायचं म्हणे एक मूठभर मीठ लिहिल्यानंतर शिरामण टाकी दे म्हणे आत्या मला हायबी माहिती होतं आता हायबी माहिती होतं का तुला मीठ टाकानं अति शहाणा त्याचा अहंत्याने नाडीला तुका म्हणे वाया गेला असे काही काही लोक म्हणतात मला सर्व येतं सर्व कोणाला येत नाही सर्व फक्त सर्व जरी प्रत्येकाकडे असेल पण संपूर्ण कोणाकडे नसेल संपूर्ण फक्त माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना माझ्या निवृत्ती दादांनी सांगितलं दिदले संपूर्ण ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण ते निर्गुण अनादिकांचं अविनाशी तत्व माझ्या सद्गुरूने माझ्या हातामध्ये दिलं संपूर्ण येते असेल कदाचित आपल्याकडे पूर्ण तर काहीच नाही कीर्तनकार अभ्यास केवढा रस महाराज माहिती का तुम्ही मी कीर्तनकार आहे माझं असं नाही दुसऱ्याचं बघा वाकून आणि आपलं ठेवावं झाकून तसं नाही मातनीन तोडलं झाकण होतं पण मन मायनी काही मना तोंडवर झाकण ते असं आहे महाराज चांगला जरी विचार केला कीर्तनकार म्हणजे काही मोठा ज्ञानी समजले का तुम्ही मी असो किंवा कोणी असो कीर्तनकार म्हणजे काही ज्ञानी समजले का कीर्तनकाराचे महाराज तुम्हाला सांगतो ज्यासना अभंग ना अभंग पाठे त्याला भजनी मंडळ म्हणतो मी कोणता अभंग घेणार होतो तुम्ही विचार का मला अजिबात विचार नाही तरी सुद्धा त्यासना पाठवतो अभंग काय ज्यांचे अभंगच्या अभंग पाठ आहेत त्याला भजनी मंडळ म्हणावी ज्यांना तुकडा तुकडा पाठ आहेत ते कीर्तनकार म्हणावं काय या अभंग नाही एक चरण ते हा अभंग नाही एक चरण ज्याला तुकडा तुकडा पाठ आहे ना त्याला कीर्तनकार म्हणावं आणि येणं मधला काहीच गंध नाही तर दिंडीना मालक म्हणावं मी वारीचा नाही बोललो बरं दिंडीचा बोललो आपल्याला वारी करायची दिंडी नाही करायची वारी करायची शुद्ध भाषा आहे आपली काय मराठी वारी वारी जन्म मरणाची वारी आणि हरी पडलो आता संकट निवारी अरे अशी वारी करायची महाराज तुका म्हणे लक्ष लावून अंतरी आणि तोच वारकरी आपला संप्रदाय महाराज वारकरी संप्रदाय ज्याला लक्षांतरात लावलं त्याला वारकरी म्हणतात नाही तर बाकीनं काय भाकरी वारकरी अजिबात नाही म्हणायचं ज्यानं लक्षांतरात लावलं ना तुका म्हणे लक्ष लावून अंतरी तुकोबरांच्या प्रमाणे आणि तोच वारकरी पंढरीचा त्याला पंढरीचा वारकरी म्हणतात कायापुरी नगरामध्ये वाही चंद्रभागा नदी तिची धारा वाही उलटी आणि पोहणारा खाय उलटी तिचा उगम भाऊ खोला जो दाणे अनमोल त्याच्या डोहामध्ये उडीन तुकाराम बाबा मुले गुडी त्याच्या डोहामध्ये माणसाला उडी मारायची आहे म्हणून तुकोबराय सांगतात बाबा अरे जीवनामध्ये माणसानं किती पाप कमी करू द्या हो वाल्ल्या कोणाने काही कमी केलं होतं का वाल्ल्या कोणाने काही कमी पाप केलं होतं का तरी सुद्धा वाल्याचा वाल्मिक झाला कशामुळे झाला देव भेटला होता ना त्याला देव नाही भेटला संत भेटले हाच म्हणतो तुम्ही काही म्हणून आम ना दुकानात चाल राहणार तुम्ही याद पडली असं म्हणून वाल्या कोणाच्या जीवनामध्ये जरी देव भेटला असता महाराज तो वाल्या कोणाचा नंदीवर पाय ठेवला असता का देवाचं एकच कार्य भक्ता राखे पायापासून दुर्जनाशी संवारी पण माझ्या साधूने गाठ भेट दिली नारायण महर्षींसारखे साधू वाल्या कोणाच्या जीवनामध्ये आले आणि नारदाने कृपा केली आणि वाल्याचा वाल्मिक झाला कोडियाची कीर्ती कोडियाची कीर्ती वाढली गहाना
केले रामायण रामादी केले रामायण रामादी केले रामायण रामादी. विषय चालू होता आपला. अरे वाल्यथा वाल्मिक बनवण्याची ताकद माझ्या साधू मध्ये आहे. अगोदर साधू शोधा, देव नका शोधू. आम्ही देव उरकायला निघालोय महाराज आणि देव शोधत बसतोय. इकडे तिकडे शोधिशी कारे फिरशी वेड्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी. काय दिसलीच गोष्ट आहे. मी प्रायव्हेट गाडीમાં बसलो होतो आणि ते प्रायव्हेट गाडीમાં ना आमची प्रार्थना होती. ती प्रार्थना चालू होती त्या प्रायव्हेट गाडीમાં. इतकं भारी होतं ते गाणं. कुठे शोधिशी रामेश्वरी कुठे शोधिशी काशी आणि हृदयात तिला भगवंत राहिला. अरे हृदयात जो भगवंत आहे तो हृदयात उपाशी राहिला. कबीर महाराज सांगतात अरे जत्रा में फतरा बठाया तीरथ बनाया पानी अरे दुनिया भई दीवानी सभी पैसों की दुल्हनी. जो करता करविता जगदीश परमेश्वर आहे. माझ्या माऊलींना विचारा 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगावं जैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. पुरावा दिला नाही समजला समाजाला. दुसरा पुरावा दिला पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची पत्राड अवेर गोचर सुद्ध काय न सेविती. तिसरा पुरावा देतात काय कमल कंदान दरदुरी नांदनुक एकाच घरी अरे पराग सेविता भ्रमर येरा चिखल चिवरे. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात अरे कमळाच्या फुलामध्ये सुगंध आहे. परका राष्ट्रावरून कीटक भ्रमर येतात सुगंध सेवन करतात पण जवळ असलेला बेडकाला कळत नाही. बेडूक अगदी जवळ आहे. चिखलामध्ये राहतो चिखलच खातो चिखलच हाकतो आणि चिखलामध्येच मरून पडतो तरी त्या बेडकाला सुगंध समजत. बेडकाची गोष्ट करते मी नाही करत. माऊली सांगतात माऊली अरे त्या बेडकाचं खाद्य ते आहे तिथंच मरून पडतो पण परक्या राष्ट्रावरून भुंगे कीटक येतात आणि तो सुगंध सेवन करतात. दूध आहे तुझं पाशीन परी तू जागा चुकलाशी. आपलं आपल्या जवळ आहे पण आपल्यामध्ये दुरुस्ती नाही आणि दुरुस्ती करावी वाटत असेल तुम्हाला तर अरे गुरुविना ज्ञान कडे ना अरे गुरुविना ज्ञान कडे ना अकल बाजारात मिळे ना. गुरुशिवाय माणसाला ज्ञान करू शकत नाही आणि अकल जी आहे ती बाजारात मिळू शकत नाही. मंदिर आहे तुमच्या समोर 10 लाखाचं मंदिर बांधलं त्याला सोन्याचं दार जरी बसवलं पण मूर्तीशिवाय मंदिराला शोभा येत नाही. मूर्ती विना शोभा येईना अकल बाजारात मिळेना. पुढे सांगतात मोठा झाला महाज्ञानी षडशास्त्र पुराणी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जरी तुझं मुख गत असेल परी नामा विना उद्धार होईना. गुरु विना उद्धार होईना आणि अकल बाजारात मिळेना. नटून थटून आली ती नार. महिला तरी किती नटून थटून आली किती शृंगार करून आली परी कुंकू विना शोभा येईना. अक्कल बाजारात मिळेना. अरे गुरु शिवाय जीवनामध्ये ज्ञान करू शकत नाही म्हणून गुरु शिष्याची परंपरा आपल्या संप्रदायामध्ये लागली. माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबरांचा जरी विचार केला महाराज उपदत्ता ज्ञानी होते कुणाला विचारायची गरज नव्हती. संतन के संग लागरे वाह तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी आमचे विशाल महाराज संताने काय संग लागरे. संतांची संगती करा दुसऱ्याची संगती करूच नका. दारुड्यांचं करूच नका अजिबात. संगत करले सजन की तो बढत बढत जाय. अरे संगत करले गधे की तो संगतीचा परिणाम आहे. माडकरीला संगतीत गेले ना तुम्ही सत्तामा माडकरी विधाशात संगत महत्वाची. दारुड्यां संगत ना घ्या ना तुमच्या थमसप सुद्धा पाजारी देतो कोण. हा तुम्ही 8 दिन जायचे का
त्यांचं संगत ना नाही 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 8 दिन नाही म्हणतात 9 दिन तुम्ही दोस्त म्हणतो ना पादरती डायरेक्ट आणि माडकऱ्याला संगीत आले तर 8 दिन त्याला कीर्तनाला या तुम्ही 8 दिन जाऊ देतो पण कालन कीर्तनला दुसरा दिन माडा टाकाशिवाय राहणारच नाही संगतीचा परिणाम आहे म्हणून महाराजांनी प्रमाण दिलं संतांनी काय संग लागरे तरी अच्छी बनेगी अच्छी म्हणजे बारीक होता तर जाडा होई देईन तो तसं नाही ना हा त्या तर म्हणणार अच्छी बनेगी म्हणे चांगलं होईल ना तेरी बिगड़ी बात बन जाए वो तेरी बिगड़ी बात बन जाए हरि नाम जप करो भाई अरे भाई रे हरि नाम जप करो भाई अरे अरे आपली जरी चांगली भाव असं वाटत असेल बिगडी बात जरी आपली बनावं असं वाटत तुम्हाला असत काय हरि नाम जप करो भाई हरि नामाचा त्या ठिकाणी तुम्हाला जप करावा लागेल हरिनामाचा 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 करते मी व्यापार कुणी घेता का देतो मी उधार कुणी घेता का देतो मी उधार हरिनामाचा करतो मी व्यापार हरिनामाचा करतो मी व्यापार कुणी घेता का देतो मी उधार कुणी घेता का देतो मी उधार कुणी घेता बसा काही उठू नका बसा दादा खाली बसा तुम्ही काही नाही मी सांगितलं तेच ते हरिनामाचा करतो मी व्यापार कुणी घेता का देतो मी उधार व्यापार करण्यासाठी तुमच्या गावामध्ये आलो दादा खाली बसा आईच सांगा येईल मी तुमना गावले दुसरं तिथं काही सांगा येईल मी हा आता गोरोबा काकांची पुढे ना 15 तारखेला गोरोबा काकांची पुण्यतिथी आहे गोरोबा काकांच्या जीवनामध्ये भक्ती होती महाराज माती तुडविता नाही ते असती ती माती तुडवली महाराज मुलाला पायाखाली चिरडले गेलं तरी गोरोबा काका भक्तीमध्ये गुंग होते काय तरी सुद्धा भक्ती करत होते मोठा मुलगा पायाखाली चिरडला गेला भक्तीमध्ये एवढा पॉवर आहे महाराज आम्ही भक्ती अशी वरवर भक्तीने हात नाही लागती भक्ती करायची असेल तर देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करणे याला भक्ती म्हणतात अतीव दुःखाची निवृत्ती आणि परम सुख म्हणजे परमानंदाची प्राप्ती आणि त्यालाच म्हणावी भक्ती ज्यांचा अभंगात सेवकांचा घेतला आहे ते तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्यासारखी विभूती आली आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा असा अनुभव आला परमार्थ हा अनुभवाचा आहे अनुभवाचा पाठांतराचा नाही तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करतात मनोज महाराज तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करतात मी सुद्धा करतो सांगून जातो तुम्हाला ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसं वेद्य आत्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी रोजी आज सुद्धा ज्ञानेश्वरीची सुरुवात आणि ज्ञानेश्वरीची एंडिंग तरी पूर्ण कडली पूर्ण पाठ जरी ज्ञानेश्वरी सरी शिदी बी पाठ आणि उलटी बी पाठ करली ना पण नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी काय सांगतात बघा एक तरी ओवी अनुभवावी जोपर्यंत परमार्थ डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला भक्तीचा अनुभव येत नाही अनुभव आहे महाराज रिझल्ट आहे भक्तीचा रिझल्ट संसारामध्ये पाहिजे व्यवस्था आणि परमार्थामध्ये पाहिजे अवस्था जोपर्यंत परमार्थामध्ये अवस्था होत नाही तोपर्यंत तुम्ही परमार्थाला लागूच शकत नाही 2 पाहुणे आल्यानंतर आमच्या दादांकडे आज भोजन होतं पाहुण्यांची व्यवस्था त्यांनी व्यवस्थित केली बिछट टाकली बसायला पाणी दिलं चहा दिली जेवण दिलं व्यवस्थित सगळं काटेकोरपणे अभ्यास केला काय पाहुणे आल्यानंतर संसारामध्ये व्यवस्था करावी आणि परमार्थाला लागल्यानंतर माणसानं अवस्था करावी सांगतात माझ्या सद्गुरूच्या कृपा प्रसादे मला सुद्धा असं झालं बघा तुकोबरांच्या प्रमाणे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे आणि हृदय प्रगटे तुकोबरां सांगतात मला सुद्धा अशी गोष्ट झाली मी जेव्हा गेला होता गोरोबा काकांचं बघून काही ऐंशीदाच्या येईल माझ्या अंगा आणि चित्त पांडुरंगा झुरत असे झुरलं माझं चित्त झुरलं मला सुद्धा असं व्हावं याच्या पुढे सांगतो मी तुम्हाला बाप जरी सांगावा ना तर मायनस सांगावा बाप सांगायचं असेल तर मायनस सांगावा बापनी जर छातीला हात लावा ना पाड्या तुम्हाला पोरगा आहे मान्य होणार नाही पण माय सांगे तो बाप मान्य करावा लागेल मायच्या शब्दावर आपण विश्वास ठेवला विश्वास
माय सांगित तो बाप मान्यच करणं पडी. माय सांगते ना बाप खरा आहे. विनेकरी आजोबा तुमच्याकडे जमीन आहे का? जमीन किती आहे? भरपूर तसं नाही. जमीन किती आहे? 15 बिघा असं सांगा ना. श्रीमंत शेतकरी तुम्ही काही घाबरू नका. मग 20 गुंठ आहे तरी आबादानी काही वांधा नाही. श्रीमंत शेतकरी 15 बिघा जमीन तुमच्याकडे. बरं तुम्हाला भाऊ तुम्ही अँड्रॉइड मोबाईल टिक राहणार माझे मस्त पैकी येस ना गट नंबर लिहून उतार काढतो. तुम्ही घाबरू नका बरं. हा मी दृष्टांत सांगतोय. तुमच्याकडे जरी 15 बिघे जमीन असेल पण भाऊने लगेच उतारा काढला 14 बिघा नाही. उतारा सांगितले खरं बाबा सांगितले खरं म्हणजे तुम्ही कीर्तन समजी राहिले. म्हणजे कीर्तन समजतंय तुम्हाला. बघा अरे बाप जरी सांगायचं असेल तर माझ्या मायने सांगावा. माय सांगेल तो बाप मान्य करावा लागेल. उतारा सांगेल तेवढी जमीन तुम्हाला मान्य करावी लागेल. मनाची बरोबर चालणार नाही. अनंत वाचाड बरडती बरड त्या कैसे दयाड पावे हरी. अरे मनाची बरोबर चालणार नाही. उतारा सांगेल तेवढी जमीन मान्य करावी लागेल. तत्व त्या नियमाप्रमाणे कीर्तनकार सांगतो म्हणून ऐकू नका. शास्त्र सांगेल तो ते तुम्हाला मान्य करावा लागेल. पुढे जाऊन तुम्हाला सांगतो मंदिर आहे तुमच्या गावामध्ये. मंदिर मंदिराला पूर्णत्व यावं असं वाटत असेल तर मंदिराला कळसाची गरज आहे. मंदिर बांधून तुम्ही पडू द्या. जोपर्यंत मंदिराला कळस होत नाही तोपर्यंत कोणी मंदिर म्हणा सभा मंडप म्हणतील. मंदिर कोणी म्हणणार नाही. अरे जोपर्यंत मंदिराला कळस होत नाही तोपर्यंत मंदिर पूर्णत्व दशेला येऊ शकत नाही. नदी आहे तुमच्या परिसरामध्ये. नदी किती खराडून वाहू द्या कितलाही नदीला पूर जाऊ द्या पण जोपर्यंत नदी समुद्रामध्ये जात नाही तोपर्यंत नदी सुद्धा पूर्णत्व दशा प्राप्त करू शकत. नदीला पूर्णत्व यावं असं वाटत असेल तर नदी समुद्रापर्यंत गेली पाहिजे. तसं या जीवाला जरी पूर्णत्व यावं असं जरी तुम्हाला वाटत असेल तर या जीवाला भाव होणे गरजेचं आहे. विठ्ठल कोणते भाव? गीतेमध्ये देवाने अर्जुनाला 8 भाव सांगितले. स्तंभ हा वेदांत रोमांच सर्वंग वेपतु वैवर्ण अश्रू प्रलय इत्यष्टो सात्विक हा मत. 8 भाव सांगितले. अष्टसात्विक भावाची जागृती होते. एकनाथ महाराज त्याला पुरावा देतात. एका जनार्दनी अष्ट सात्विक भाव आणि उत्पन्न होता देव कृपा करी. तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला समजेल असं सांगतो. गावामध्ये मंदिर कोणी बांधलं? मंदिर आहेत ना तुमच्या गावात? कोणी बांधले मंदिर? म्हणजे माहित नाही तुमले. तुम्ही नाही होतात बुवा तर म्हातारा आजोबा होता. मी तसं नाही विचारा ना. तुम्ही मंदिर माणसांनीच बांधत ना. त्या कोटला गावात ना मुंबई नव्हत का दिल्ली नव्हत का पाकिस्तान मधला होत पण माणसंच होतात ना. मंदिरं माणसांनीच बांधली बरोबर आहे का नाही? मंदिराच्या भिंती माणसांनी बांधल्या. मंदिराचा पाया माणसांनी खोदला. मंदिरामधली मूर्ती कोणी तयार केली? माणसानेच तयार केली. मंदिरामध्ये कोणी बसवली? मंदिरना त्या वर्गणी कोणी जमा करी? भंडारा कोणी करा? उरे पैसा कोण खायले? आपल्याकडे लेन देणं नाही. सगळा कुटुंबा माणसांनी हास्यमारी घेऊ नका. मी दृष्टांत सांगतोय. सगळ्या प्रत्येक गावाचा कुठलेही कार्य घ्या माणूसच करतो. काही दिवस कोणी करत नाही. अरे सर्व कुटुंबा माणसांनी केला. मग तुम्हाला असं विचारतो मंदिरामधली मूर्ती माणसानं तयार केली. काय माणसाने बसवली मंदिरामध्ये. मग माणसानं बसवलेली मंदिरामध्ये तयार केलेली मूर्ती आपण तयार केलेला देव बरोबर का आपल्याला तयार केलेला देव बरोबर? काय भानगडे तुम्हाला सगळ्यांना? आपण तयार करेल बरोबर का आपले तयार करेल बरोबर? समजिरान मी काय बोल रहा हूं? समजिरान ना. मग आपण तयार करेल देव बरोबर का आपले तयार करेल देव बरोबर? आपले तयार करेल. मंदिर मधला खोटा आहे का? मस्त उत्तर दिलं ना तुम्ही. आपले तयार करेल बरोबर. मग मंदिर मधला का खोटा आहे का? कोणता देव बरोबर? आपला तो एक देव करून
माझा विषय होता इकडे देवाकडे पण प्रमाण घेतो आता. आपुला तो एका देवा करून घ्यावन केले विना जीवा सुख नाही. महाराज सांगतात म्हणजे महाराज नाही सांगतात बरं, संत सांगतात, महाराज फक्त म्हणतात. हा. संत सांगतात आणि महाराज म्हणतात. काय महाराजांनी सांगावं आपुला तो एका देवा करून घ्यावन केले विना जीवा सुख जरी पाहिजे असेल तर देव एक करावा. बरं तुम्हाला विचारतो मी, सृष्टीवर वारा किती? सृष्टीवर वारे किती? वारा एकच आहे ना. पाकिस्तान मध्ये राहू द्या का बांगलादेश मध्ये राहू द्या का भारतामध्ये राहू द्या, वारा एक, पाणी एक, वायू एक, पाणी एक, अग्नी एक, सगळं काही एक आहे. मग देव किती? एकच आहे का? आता प्रमाण दिले म्हणून एक म्हणा ना तुम्ही, नाही तर तुम्हाला चालतात 33 कोटी 32 कोटी 36 कोटी 33 कोटी हे चालू राहत आपलं. हा वार बदलला की देव बदलला, जाऊ द्या तिकडे. बघा एक देवा सृष्टीवर देव जरी एक असेल मग देवाकडे जाण्याचे मार्ग किती असतील? मार्ग बी अनेक आहेत. देव जरी एक तर देवाकडे जाण्याचे मार्ग किती असतील? मार्ग पण एकच आहे, अनेक मार्ग नाही. अरे देव जरी सृष्टीवर तुम्ही एक बोललात ना तर देवाकडे जाण्याचा मार्ग सुद्धा एक आहे. म्हणून महाराजांनी प्रमाण दिलं. मी बी प्रमाण घेतलं, एक गावा मी एकच सांगितलंय, बाकी नसलं कामच नाही. आणि तो एक आपल्याला शोधायचा आहे, तो एक शोधायचा आहे आपल्याला. आणि तो एक जोपर्यंत आपण शोधत नाही एक देव तोपर्यंत किती भक्ती करा महाराज भक्तीच म्हणता येणार नाही. म्हणून तुकोबा नाही सांगतात तो एक देव शोधण्यासाठी त्याला फक्त भाव लागतो. देव भावाचा नाही, कोणाचा बापाचा. भावामध्ये आकडे ये रे भिनाकडे करतडी आवडे, भाव बुकेला हरिण करी तसे भक्ताची. अरे भाव जरी असला महाराज, माझ्या जनाबाई महाराज झाल करायची ना तो केर ना चक्रपाणी भरायचा. देव आपण म्हणतो ना, आपण जाळी थोडी पुंजाला दिला ना, आपण दारान काम करा ना तर पुंजा देवनी भरानं. जनाबाई महाराजांचा एवढा अधिकार होता. फक्त त्याच्याविषयी तुम्ही भाव ठेवा, त्याचं स्मरण करा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. विश्वास पाहिजे महाराज. विश्वास तिथे देव आहे. छोटस उदाहरण सांगतो, प्रत्येकाच्या हातून गेलं शेती उदाहरण. लहान लेकरू असतं, लहान लेकरू आपण त्याला गलीमाली जात असं आता बरे फेकतस. कोणी फेकेले? सगळ्यांनी फेकले बरोबर ना. गलीमध्ये त्याला घेऊन गेलो लहान लेकरूला असं वर फेकतो आपण. इमानदारीने सांगा, वर फेकल्यानंतर ते पोरगा हसस का रडस? हसस. ते पोरग रडत हसत ते पोरग, कारण की त्याला माहिती आहे ना ज्याने मला वर फेकतो आपले जेलाशिवाय राहणार नाही. आणि जर नाही गेलं त्याला खाली पडी जाऊन पोरगा मरी सुद्धा जाईल. काय तो पोरगा मरून सुद्धा जाईल, पण त्या मुलगाला पूर्ण विश्वास आहे ज्याने मला फेकलं बरे तो मला खाली जेलाशिवाय राहावं नाही. विश्वास आहे त्याचा. विश्वास काय कशावर बोलतोय मी? अरे विश्वास आहे त्याचा, ज्यानं मला वर फेकला तो मला खाली धरेल. पण बघा या जुन्या काळामधले घर होते, डाब्याचे घर म्हणतो आपण त्याला. यसले आपल्या घरात ते उन्हात जाऊ दे तिकडे डाब्याचे घर. आणि त्या दाबानं घर आहेत ना, आता बरोबर पाणी पडेल ना त्या घर गळे. आणि घर गळ्यानंतर ना लगेच साठ आलाय माणूस लगेच बरं नाही दाबा चालली जाईल शेकानी. अन्न सुद्धा घर तसं होतं. मी स्वतः जाऊ त्या गोष्टीला मी स्वतः अनुभवलेले म्हणून तुम्ही सांगाय. बघा अरे घर गडायला लागला बरोबर लगेच साठा लावायचो. साठा कोणा राहे? आपलाच राहे. घर साठा राहत पहिले. साठा आपलाच राहे. पोरले घर मी नाराय मारू बाड्या पटकाना हाव साठा दर मालवर चढाने. साठा दर आले कोण राहे? पोरच राहे. साठावर चढणारा कोण राहे? आपणच राहू. तरी सुद्धा आपला विश्वास बटे नाही. नेमंदर जो बरोबर हा मी वर चढत नेमंदर जो बरोबर एक पारी चढत आहे पोऱ्याला सांगत आहे ना विश्वासच बटत नाही. दृष्टांत घेऊ नका, सिद्धांत एकच घ्या. अरे लहान मुलाला तुम्ही फेकून दिला तरी सुद्धा तो हसतोय. आणि यसने पक्क जरी केलं तरी तू रड राहीना. तारने वाला है भगवान, बताने वाला है भगवान, है भगवान, बताने वाला है भगवान, बताने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, बताने वाला है भगवान. त्याच्या हातामध्ये मारा सर्व. हा मागे पुढे उभा
आणि आली आघात आघात येणारा तो निवारू शकतो महाराज. आपण नवरात्रामध्ये आरती म्हणतो देवीची. कशी सुरुवात आहे ती देवीनी? दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी अनाथ नाते आंबे करुणा. आणि ध्रुपद काय त्याचं? वारी वारी जन्म मरणाची वारी. आणि असं जर कर ना हरी पडलो आता तुम्ही कदा विपडा तो संकट तुम्ही निवारणार आहे. पण आम्ही असं विचारच करतो आम्ही फक्त मग निराल चाली लाई पण त्याचा अनुभव तीड मात्र गोष्टीचा आपण देत नाही. चांगला जरी विचार केला अरे नामस्मरणाने नाम किती चांगले महाराज. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले. कपी कुण उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कपी कुणाचा उद्धार केला आणि राक्षसांना सुद्धा मुक्तता मिळाली. एवढं अनमोल किमतीचं नाम आहे महाराज. ते नाम केवढं आहे? केवढं आहे ते नाम? गगनापेक्षा मोठे. गगनाहुनी वाढ ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत महाराज. अनंत ब्रह्मांड जयाच्या उदरी हरी या बालक नंदा घरी. नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे. हे एवढं नवल आहे महाराज. अनंत ब्रह्मांड त्याच्या हृदयामध्ये उदरामध्ये आहे. तो यशोदे घरी यशोदेच्या घरी आलाच तरी कसा. हे नवल आहे महाराज. म्हणून जीवाचा उद्धार फक्त नामस्मरणाने होणार आहे. नाम संकीर्तन साधन पै जडतील पापे जन्मांतरीचे. मग कुठं जायचं हे कीर्तन करायला? न लगती सायाचं जावे बनन करा आणि सुखे येतो घरा नारायण. म्हणून तुकोबा राय सांगतात बाबा अरे किती पाप्यातला पापी झाला, किती दुराचारी झाला, किती नास्तिक झाला तरी सुद्धा तो जीवन मुक्त होतो. तुकोबा राय सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात एक गाव तुका म्हणे महापात ते पत्तीच. तुका म्हणे महापात ते पत्तीच. कामदे महापात ते पत्तीच. तुका म्हणे महापात ते पत्तीच. पहिलेच सांगायला होतं मी कीर्तन बाब आज पाया भरणी मी खालून वर जाऊस म्हणतो. सांगतो तुमले पाया भरणी अगोदर पाया पक्का करावा लागतो ना. तसं अभंग सुद्धा खालून लिहितो ना आपण वर. पायावर पक्का विघाण्यावर इटाराचा टाइम लागा मी कसं विरचत ना गोपला मिटला काढल्या पडत्या काढल्या पण स्लॅब आणि कडस काय पाया पक्का करतोय आपण. शेवटच्या चरणामध्ये तुकोबा सांगता तुका म्हणे महापातके पती आणि होती जीवन मुक्त. किती पापातला पापी दुराचारी असला तो सुद्धा नामस्मरणाने जीवन मुक्त होतो. मग तुकोबा सांगतात नामस्मरणाने जीवन मुक्त जरी झाला पण त्या नामस्मरणासाठी या वारकरी संप्रदायामध्ये काहीतरी साधन घेतलं ना. साधन है लेकिन गुप्त है. काय साधन है लेकिन गुप्त है. संत बिना कोई नहीं बतलाय. अरे मेहंदी के पानों में लाली है वो कभी ना छुपाय. साधन पण गुप्त रूपामध्ये दिसत नाही. दिसत नाही. उद्धाराचं साधन दिसत नाही. त्या गोष्टीचा फक्त अनुभव घ्यावा लागतो. देव कोणी कोणी देखा. देव कोण कोण देखले वर बोट करा. कोणीच नाही. मग कोणी देखा नाही. देखा ना कोणले. मी तिकडे जाणार होतो घाटकडे विचारलं कीर्तनामध्ये म्हणतात देव कोणले कोणले देखा नाही. हे बाबा म्हणे मला देखा नाही म्हणे. सण आला म्हणून मस्त लई असं म्हणतो का पुढे
त्याला म्हणतो भाऊ एक काम कर ना, अहो लाईट तरी काढ दे थोडा. म्हणे का बरं? म्हणतो बाबा देव दे काढणार. बाबाले बागेच कंदाले बाबा म्हणतो आता या तुम्हाला पहिला नंबरला बोट काढा माले. बाबाने असं बोट काढा बोटली ना बाबाने दिला वेल्डर मग आली सर. म्हणे महाराज काय कर राही ना म्हणतो देव दे काढ राही. अहो म्हणे सुद्धा मी देव दे का नसतो नाही. देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव. अरे ज्ञान देव म्हणे पद आत्मदेव आणि अखंडित सेवा करा त्याची. अरे बाबा देव देवाचा हा अनुभव माईक तुमच्या पुढे दिसतोय, वायर दिसते, तार दिसेल खंडित झाली तर, पण त्या तार मधून वाहणारा हा प्रवाह दिसणार नाही. मग देव नाही का? हा काही काही नास्तिक लोक देव नाही म्हणतात. त्या दिन पाणी वाऱ्यावर पडलं ना, अन्नाकडे एक म्हणे माले म्हणे महाराज देव काही राय म्हणे ठिकाणवर. म्हणतो तू ठिकाणवर नाही रे, देव बरोबर शे. हा देव बरोबर शे, देव चांगलंच करणार ना. माती जायला होता तू म्हणून देव तुम्ही ज्वारी पाठ टाकी. ते म्हणतात देव चांगलं करा ना, बरंच करा ना. माणसाची नीती भ्रष्ट झाली हो, म्हणून निसर्ग बदलला. हा निसर्ग जो आहे ना महाराज तो नीतीवर अवलंबून आहे. शास्त्रकार सांगतात नीती मर्यादा सोडली, खऱ्या देवाची भक्ती बुडाली, म्हणून मेघवृष्टी मंदावली आणि धरणीनं पिकं सांडली. पूर्वीच्या काळामध्ये चष्मा आले. बाबा तुमचं वय किती आहे? वय किती? वय 80च्या वर आहे बाबांचं वय. बाबांच्या काळामध्ये 4 महिन्याचा उन्हाळा, 4 महिन्याचा पावसाळा, 4 महिन्याचा हिवाळा यायचा का नाही? बरोबर यायचा. तुम्हाला त्यांनी कॅलेंडर बी होता नाही. थंडी पासून चालू होईल तेव्हा समजू जाय तुमले. हिवाळा कव लागी, पावसाळा कव लागी, मृग नक्षत्र तोंडी पांढरा आहे. 3 वाजेत ना ते सुद्धा त्याचे सूर्यनारायण समजले. आता 4 तास देतात तरी समजत नाही. सगळं निसर्गावर चालायचं, सगळं व्यवस्थित होतं. 4-4 महिन्याचे ऋतू वाटून घेतले होते. आता नीती मर्यादा सोडून दिली. आता काय सकाळी थंडी वाजत, दुपारी कडक ऊन, रात्री पाणी पडत. एकच मग 3 ऋतू यायला लागतात. एका दिवसामध्ये 3 ऋतू यायला लागले. घाबरू नका, कोरोना तरी काहीच नाही होता. कोरोनापेक्षा भयानक येणार आहे अजून, म्हणून सावध होईल. आता तरी सावध व्हा. अरे एवढा अनमोल किमतीचं शरीर तुम्हाला दिलं आहे, मरणाच्या अगोदर सावध व्हा. आपलं हित करून घ्या. जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम नामामध्ये मनुष्य जन्म आणि सर्व जन्मामध्ये उत्तम उत्तम नरदेह गणला गेला. जिवंतपणे वारकरी होऊन जा. मेल्यानंतर तुळशीचं पान गळ्या तोंडामध्ये घालून काही फायदा नाही. मेलेल्या प्रेताला सुद्धा तुळशी पवित्र करून टाकते. मग जिवंत माणूस पवित्र होणार नाही का? जिवंतपणे तुळशी माळा गड्यामध्ये धारण करा. तुळशी माळा गडा गोपीचंदने टिडान हृदय कडवडा वैष्णवांचा. अरे हृदय वैष्णवांचा कडवडा घ्या महाराज. म्हणून तुकोबराय सांगता काहीतरी साधन सामुग्री लागेल. ती साधन सामुग्री तुकोबराय सांगतात. अभंगाचं 3रं चरण. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोषा, 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 आवडीने 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 पडण्या वाटा तुझा पडण्या वाटा तुझा पडण्या वाटा तुझा मोरनिया वाटा तुझा मागोसरा, मोरनिया वाटा तुझा मागोसरा, मोरनिया वाटा तुझा मागोसरा, मोरनिया वाटा तुझा मागोसरा, मोरनिया वाटा तुझा मागोसरा. वा, आमच्या वसंत महाराजांनी सुंदर चालली म्हटली. आवाज बी चांगला आहे तुम्हाला, काही वांधा नाही. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष आणि शेऊ ब्रह्मरस आवडीने. लावलाय तुम्ही मृदुंग, लावलाय तुम्ही विना, लावले तुम्ही टाळ. पण बंधनामध्ये असाव्या वस्तू, आणि बंधनकारक वस्तू परमार्थाला लायक असते. वादीचं बंधन आहे त्या मृदुंगाला. कशाचं बंधन आहे? वादीचं. अरे वादी राहिली नसती तर मृदुंग बंधनामध्ये आला नसता. बंधन आहे याला खुंटीचं. खुंटी राहिली नसती तर तार बांधता आले नसते. बंधन आहे त्याला. पट्ट्याला सुद्धा बंधन आहे, टाळाला सुद्धा पट्टा बंधन आहे.
आणि ज्या गोष्टीला बंधन असतं ती गोष्टी परमार्थामध्ये चालते. पेटीला बंधन नाही म्हणून पेटी सांगितली नाही. हा. लावणी पेटी असं सांगितलं का? लावणी मृदंग श्रुती आणि टाळ यांचाच घोष सांगितला. पण अरे पेटी नाही म्हणून बरं वाटलं. तिकडे पेटी नसतेच. पेटी काय काम करते? मिले सुर मेरा तू महाराज जो सुर बने हमारा. रजगुणी वाद्य. हा तम म्हणजे का? नरकची केवळ रजतो सबड माया जाड. तू का म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य आणि करावा परमार्थ अहर्निशी. सत्वगुणाची ही सामुग्री आहे म्हणून कीर्तनामध्ये चालते. टाळ लावा बरं जाऊ दे. मृदुंग लावला तुम्ही, विना लावला. टाळ लावलेत का तुम्ही? टाळ लावलेत का टाळकरी मंडळी? लावलेत? अजिबात नाही. टाळ लावले जातात कीर्तनामध्ये, आपण लावत नाही. आणि ना नगरला टाळ घेण्यासाठी गेलो तो मनोज महाराज. 50 टाळ घेतले आणि 49 टाळ त्याने अगदी स्वरामध्ये दिले. आणि आमनं लक्ष थोडं विचलित आहे. 50वा टाळ त्यानं बेसुरा टाकून दिली. 50 पूर्ण करायचे होते त्याला. 49 बरोबर दिला त्यांनी. आणि आम्ही ध्यान थोडीशी चगणी आणि 50वा टाळ त्यांनी बेसुरा टाक दिला. आणि आलो आम्ही घरी टाळ घेऊन. कीर्तन चालू झालं गावामध्ये. राम कृष्ण हरी. कीर्तन चालू झाल्यानंतर 49 टाळ एकदम स्वरामध्ये वाजायचे. आणि तो एक होता ना बेसुरा देते नाही तो कथा मता वाजे. पण तुम्ही असं विचारच नाही 49 भारी का तो एक भारी? एक भारी हो बापरे. असं कसं काय? म्हणजे 49 तो एकटा भारी पडाय ना. बरं जाऊ दे तुमचं उत्तर घेतो मी. 49 स्वरामध्ये वाजताय आणि 50 मात्र स्वरामध्ये वाजत नाही. 49ला तो एकटा भारी. मग त्या एकटाला राहू देऊ का काढी फेक देऊ? त्याला जर राहू दिला तर तो बडा भंकर टाकी. आणि त्याला जर काढी फेकत मस्त झाली का नाही? तुम्हाला विचारते काय? अरे टाळ सुद्धा जीवनामध्ये लावावे लागतात म्हणून त्याला सुद्धा बंधन आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात एवढं जरी तुम्ही केलं आणि ब्रह्मरसाचा काढा जरी सेवन केला पण तुम्हाला कोणत्या वाटेने चालायचंय हे तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसरे चरणात. अरे आपल्या मनाच्या वाटा आपल्याला मोडायचे. 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो आणि मी डोंगरात भजन करतो. तुमच्या माझ्याकडे फक्त 10 मिनिटं बाकी. किती? फक्त 10 मिनिटं माझ्याकडे तुमच्या बाकी. 10 मिनिटामध्ये सेवा समर्पित करणार आहे. बघा संतांच्या मार्गाने तुम्हाला चालायचे आणि मनाची वाट तुम्हाला मोडायची. प्रत्येक गावाला येण्याकरता 2 मार्ग असतात. एक शॉर्टकट आणि एक लॉंग कट. तुम्हाला सगळं लेवाले सुद्धा आम्हानेतून 2 रस्ता होतील मला असा अंदाज आहे. आता कोणता मार्गे? जाडी मार्गे ना ते मी येऊन होतो तो घरच मार्गे तर मी येतच म्हणजे गणत रस्ता तुम्हाला गावले. हा बघा एक शॉर्टकटचा रस्ता असतो आणि एक लॉंग कटचा रस्ता असतो. व्यवस्थित आता एवढं उदाहरण व्यवस्थित ऐका. शॉर्टकटचा जो रस्ता आहे आपल्याला वापरण्यासाठी तो म्हणजे खडीकरणाचा आणि कच्चा राहतो. कच्चा राहतो काही एवढा कॉन्क्रीट करून राहत नाही. शॉर्टकटचा रस्ता तो कच्चा असतो आणि जो लॉंग कटचा असतो तो म्हणजे हवेचा रस्ता असतो. शॉर्टकटला कच्चा रस्त्यावर गाडी चालावा पोटमधलं पाणी थांबत नाही आणि हावे रोडले गाडी चालावा पोटमधलं पाणी सुद्धा हालत नाही. कोणता रस्ता चांगला? हवे चांगला बरोबर.
हव्या रस्ता चांगला म्हणजे पोटातलं पाणी हलत नाही आणि शॉर्टकटला कच्चा रस्त्यावर गाडी खदडम 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 पोटमधलं पाणी टिकत नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो, अरे कच्च्या रस्त्यावर तुम्ही जरी गाडी चालवली खडी करण्याच्या रस्त्यावर पेट्रोल जरी सरलं तर तुम्ही गाडी लोटतलं येणी पडी. पण हवेच्या रोडला जरी पेट्रोल संपलं खेडेपाडी पांटपल्यासून सुद्धा पेट्रोल भेटी जाते तुम्हाला लगेच काम परफेक्ट होईल. कोणता रस्ता चांगला? गाडी लोटायला चांगला आहे का तो रस्त्यावर पेट्रोल भेटे चांगला? हवे रस्ता चांगला. याच्याही पुढे तुम्हाला सांगतो, शॉर्टकटच्या रस्त्याने जरी गाडी पंक्चर झाली वाल डिला करा ना डिक्कीवर बसून गाडी हाकलेली आहे आणि हवे रोडला जर पंक्चर वेगळी कोणती बी हॉटेलवर पंक्चर दुकानं राहतो साठी पेट्रोल पंपवर सुद्धा पंक्चर दुकानं राहतात. पंक्चर काढी तुम्ही गाडी सुखरूप जाई हवे रोडले. मग कोणता रस्ता चांगला? हवे रस्ता चांगला. याच्याही पुढे तुम्हाला सांगतो, हव्या रोडला जरी गाडी चालवायचा विचार केला तर 100-125च्या स्पीडने गाडी चालते. किती? 100-125. आणि खडी करण्याच्या शॉर्टकटच्या रोडने जरी गाडी चालवण्याचा विचार केला 25-30च्या स्पीडने गाडी चालते. कोणता रस्ता चांगला? हवे रस्ता चांगला. लवकर पोहोचाल. हवे रस्ता चांगला. बघा याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, 100-125च्या स्पीडने हवेनं गाडी चालते, 20-25च्या स्पीडने शॉर्टकटच्या रस्त्याने गाडी चालते. असं व्हायला नको. पण दुर्दैवानं जरी झालं रे झालं, कोणता रस्ता चांगला? रस्ता बदलायचा काहीच नाही. आज तुम्ही हवेल चिटकेल होता रात्री शॉर्टकट लई लागणार लगेच. अरे 100च्या स्पीडनं जरी अपघात झाला माणूस ऑन दी स्पॉट. आणि खडी करण्याचा रस्त्याने 20-25 स्पीडला गाडीनं ऍक्सिडेंट झाला, हात मुडी नाही तर पाय मुडी. हात पाय मुडे चांगलं का मरे चांगलं? हात पाय मुडे चांगलं. मन झाले ऍक्सिडेंट व्हायले त्यांना हात बिन पाय मोड झाले असं आबरा धरून ना असा रडसतो माल चांगला महाराज त्या दिन तरी उपकार देता तो माल तुला काही भोग होती भोगाना म्हणून जितता शेतू. अरे हात पाय मुळे चांगलं नाही ऑन दी स्पॉट मुळे चांगलं. ज्याला मुळे येत नसेल विचारवे का त्रास काय चांगला तरी विचार केला. म्हणून मनाचा मार्ग हा मोडायचा आहे आणि संतांच्या मार्गाने चालायचं. म्हणून तुकोबाराय सांगतात, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि गंज काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार चाले ऐसा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकानं हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं चिंतन करा. विठोबा सुंदर प्रकारे या ठिकाणी नामस्मरण केलं. नामस्मरणाने अरे नामाने देव आकडला जातो. काय? हा नामाने देव आकडला जातो आणि ज्ञानाने माणसाला अहंकार येतो. ज्ञान थोडंसं आलं ना माणसाला अहंकार दाटून येतो. मी काही कमी आहे का आणि मला काय कमी कीर्तन आहेस का आणि मी काही चांगलं कमी गायन करस का आणि मला काही कमी मृदुंग वाजवता येतो का आणि मला काही कमी पारायण येतं का? म्हणजे माणसाला ज्ञान आलं म्हणजे अहंकार येतो. सगळ्यात जास्त अहंकारी म्हणजे आम्ही. ज्ञान माणसाला आलं म्हणजे अहंकार वाढतो आणि नाम माणसाकडे आलं म्हणजे अहंकार वजा होतो. म्हणून माणसानं नामधारक व्हावं, माणसाकडे नाम यावं. जीवनामध्ये परिवर्तन जर करत असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाम परिवर्तन करतं. म्हणून नाम असावं माणसाकडे. चांगला जरी विचार केला माई बाप हो जवळजवळ 11:05 झाली. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी जरी तुमचे 10-15 मिनिटं जास्त घेतले मी घेणार नाही. मी नितातील कीर्तन करायची बात नाही आणि 2 तासाच्या वर मी तुम्हाला सोडणार नाही. पंचपदी कोणी घेतली? किती वाजता सुरुवात केली होती महाराज तुम्ही? मी होतो ना कदा
रामकृष्ण हरी झालं ना, तुम्ही 9:10 सुरुवात केली, पण मी काही 11:10 तुमचे घेणार नाही. मला माहिती आहे कीर्तनाची वयोमर्यादा 9 ते, पण तुम्ही कोणी 10 करी राहिला नाही म्हणून मला टाइम समजी राहिला नाही. हा, कोणी 10 करा नाही, तुम्ही घड्याळाचा टाइम आहे 9 ते 11. अरे 11च्या अगोदर जरी कीर्तन संपलं, हे लोक घरी जाताना निष्कर्ष काढतात, ये नाही होणार बरं म्हणून ये लवकर आवडली. 11 नंतर 5 मिनिटं जास्त झाली, ही लोक ते सुद्धा निष्कर्ष काढतात, ये कधी कीर्तन करायला भेटेल नव्हतं बरं म्हणून ये जास्त टाइम घालती ना. म्हणजे लोक गोडा बिबट द्यावं नाही, पाय बी चालले नाही बरोबर. असे कोणी निंदा कोणी वंदा, आमचा सोयीचा कामधंदा. निंदकाचे घर असावे दुसऱ्या गलीत शेजारी, असं आहे का? आमच्याकडे म्हण काढलं की मग निंदकाचे घर असावे. हा, निंदकाने बरे केले, पुण्य टाकून पाप नेले. त्याला पुण्य टाकीत असतो म्हणून कोणाची निंदा करू नका, कोणाचीच निंदा करू नका. तो असा आणि तो तसा, तू कसा ते देख पहिले. आपला पेपर आपण तपासा पहिले, दुसरा नको तपासा. भीती आपल्या बांधतस आणि दुसऱ्या भीती वैंबा लावतस. आपली भीत बांधायला आपला भीतले वैंबाला या, पण माणसं इथला हुशार बी घात ना, आपली भीत बांधतस आणि तिसरी भीतले वैंबा धरतस. वा रे वा, चांगला जरी विचार केला, आपली आपण करा सोडवणं संसार बंधन सोडावे की. म्हणून मायबाप हो बोलता बोलता बराच वेळ गेला. आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय आजचं स्नेह भोजन होतं आमचे रवींद्र सैंदाने साहेब. सुंदर असं भोजन होतं, सगळ्यांनी मनस्तोक्त भोजन केलं आणि कीर्तनाला बी चांगली संख्या आली. या ठिकाणी बाहेरगावावरनं काही मंडळी आलेली आहेत. पारसेवरनं आमचे ठाकरे महाराज आले आहेत, त्यांचे सहकारी असतील, पूर्ण गावाची भजनी मंडळ, आमचे विनिकरी आजोबा असतील, आमचे मृदुंगमणी असतील, या ठिकाणी गायक मंडळी. मला सगळ्यांची नावं माहिती आहेत, पण या बाकीनाच ना काही माहित नाही. एक ठिकाणी मला मागला जो होता ना, ते नाव काही लिवायला नाही होतं. येत ना लिवायला दिवस ना लिवायला कीर्तन वेळ नंतर बागीच करून होतो मन पुढे म्हणे, महाराज तुम्ही एक सांगू म्हणतो. सांगू एक मी 2 सांग म्हणे. तुम्ही येस ना नाव कीर्तन म्हणली जात म्हणता. हा म्हणे येस ना दिले ना तुम्ही कीर्तन म्हणता. हा मला जर घेतं का म्हणे, तुम्ही मला खाऊ त्या दिवस पासून बाबा हा कोणच नाव लेवांनी, कारण की स्तुतीप्रिय जग झालं बाबा. कीर्तनामध्ये माझं नाव निघावं असं लोकांना आशा असते. कीर्तन मग काय नाव काढत असून ना, अरे देवनी यादी मग तुम्हाला नाव पाहिजे, देवनी यादी मा. अरे देवाच्या यादीमध्ये तुमचं नाव असावं. लोक सप्त्याला वर्गणी 11 रुपये देतात आणि 4 सांगतात, लिखत का डायरी मध्ये लिखत का. 11 रुपये देवाले आणि 57 सगळ्यांना पहिले हिशोब लेवाले, आणि हिशोब जर नाही दिला तर डेगमा पाय ठेवाले. आमनाकडलं सांग 11 रुपया. काही काही लोकांची देण्याची कुवत असते महाराज, ते देतात बिचारे देतात, आणि गावाचा सत्ता सगळी लोक वर्गणी देत असतील, मला मान्य आहे. चांगलं आनंदाची गोष्ट आहे. सगळ्या मंडळीने तोलामोलाची साथ दिली. आमचे साऊंडवाले दादा, हा आमचा प्रसिद्ध साऊंड आहे चौबारीचं. नाव काय साऊंड ना, मनुदेवी साऊंड सिस्टीम नाव टाकी ना विष्णवर मस्तपैकी. विचारात काम नाही राहत ना, मनुदेवी कृपा नाही का तुम्हाला. असं आहे का, चांगलं आहे. मग मनुदेवी साऊंड सुंदर असं साऊंड आहे महाराज. कारण की गयापाशी झाला होता म्हणाला, हा आपले काय रोज चालू आहे, हीच गाव तीच गाव आणि पुढे बोलू नका. श्रीमंताले 40 गाव म्हणा येत पुढे. तुम्ही कोणता विचार करा, मी तेच म्हणणार तू श्रीमंताले 40 गाव. आनंद वाटला. तुम्ही सज्जन मायबाप सुद्धा 2 तासापर्यंत माझी कटकट ऐकून घेतली. साडून की मंजुडा बोली तसे वाणीशी कविता धनी वेगळाची, करता करविता जगदीश परमेश्वर आहे. मी फक्त इथं निमित्त आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. तुमच्या समोर उभा हे सुद्धा माझं नाही. देह काढाचा आहे, काळ कधी घेऊन जाईल सांगता येणार नाही. प्रल्हाद महाराज तुला गावी कीर्तन करायला येईल मी आज कीर्तन करी सांग घर जासू येईन गॅरंटी का. तुम्ही मत आहे कमी कर जाऊ नको, कुशाल म्हणणार घर जाऊ नको म्हणून, पण तुम्ही जे म्हणणार तेच बरोबर आहे. देहाचा भरोसा नाही. आता इथं बोलतोय घरी जाईल याची गॅरंटी नाही. देह काढाचा आहे, धन कुबेराचा आहे. जो पैसा आपला त्याच्यावर माज करतो तो सुद्धा आपला लक्षात ठेवा, तो सुद्धा कुबेराचा आहे. येथे मनुष्याचं काय आहे, देणारा सुद्धा तोच आहे, घेणारा सुद्धा तोच आहे. देता देववित्ता नेता नेववित्ता येते याची सत्ता काय आहे. जीवनामध्ये जरी वाटत असेल आपली सुटका करून घ्यावी, तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. भगवान जगदीश परमेश्वराशिवाय आपली कोणी सुटका करू शकत नाही. म्हणून माईबाप हो, बोलण्याच्या ओगावरामध्ये काही चुकीचा शब्द निघाला असेल, तुम्ही माझे माईबाप आहात. मी तुमचं लहान लेकरू आहे. लहान लेकरू येताना 2 तासापर्यंत तुम्ही माझी कटकट ऐकून घेतली. तुम्ही माझे देवी देवता आहात. मी तुमचा पुजारी आहे आणि पुजारी या नात्यानं 2 तासापर्यंत तुमची सेवा करण्याचा प्रयत्न केला. चुकलं असेल तर माझं मला परत करा.
आणि बरोबर असेल तर माझ्या श्रीमंत सद्गुरूचा कृपा प्रसाद म्हणून तुम्ही त्याला सेवन करा. प्रसाद आहे प्रसाद. तुम्ही घर शिरा करतस, एक ताटलीवर खायलेतस, पंगत मध्ये शिरा वाढतस, असं म्हणतोस का तुम्ही? परसादल्या असं म्हणतो. शिराल्या आणि घर सत्यनारायण करतात, सत्यनारायणला प्रसाद करत राहतोस. कितीला देतोस तुम्ही त्यातले? एवढं ना त्याला म्हणतोस प्रसाद. हा, प्रसाद म्हणजे पोट भरण्याचा नाही, तो प्रसाद या शब्दाचा अर्थ प्र म्हणजे प्रभूचं साक्षात दर्शन, याला म्हणतात प्रसाद. बाबाजी चैतन्यांनी तुकोबारांना दिला होता तो प्रसाद. म्हणजे काय पोटभर जेवण देईन का प्रसाद? एक ठिकाणी सत्तान कीर्तन झालं, मी जेवायला बटलो. एक जण म्हणे महाराज प्रसाद तर लिहिल्या, म्हणतो लय एवढू सा प्रसाद तर लिहिल्या आणि पोटभर जेवण, म्हणतो बाबा जेवणच देऊन द्या. आनंद वाटला. सर्व या ठिकाणी खेडीमेडीच्या वातावरणामध्ये सर्व सद्गुरूंची मंडळी, सर्व मंडळी, तुम्ही कोणी वट्यावर बसून, कोणी कुठे, सगळ्यांनी कीर्तन ऐकलं. महाराज तुमचं मनस्वी धन्यवाद देतो, तुमचे आभार व्यक्त करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो.